ही करत असते. बाकी काही केलं नाही तरी चालेल, फक्त विराज बरोबर लग्नाला तयार झाली की आपले सगळे प्रॉब्लेम सुटतील. देवा, समीर म्हणाला सकाळी सुद्धा अर्धा तासच आलं पाणी. अहो घरात सुद्धा पाणी आलं नाहीये. ते भडकम करायला किती वेळा सांगितलं, काही उपयोग आहे का त्याचा? अहो त्यांच्या नावाने खडे फोडण्यापेक्षा पटापट हात हलवा. चला हा. काकू माझा नंबर आहे. दिदे, ए दिदे, अगं लवकर ये ना. काय ग, जा नंबरला उभी राहा. हे सलीलला सांग ना. तू आलाय का तू अजून? डॉक्टरांकडे गेलाय ना? काम कर लवकर, जा उभी राहा. काय ग, सावकाश. भडकमकर चाळ म्हणजे समीर इथेच राहतात. दादा, या काकांचं घर कुठे आहे सांगू शकता का तुम्ही? थँक्यू. काका चला. काय विसरलीस का तू? नाही नाही, ते मला तुमच्या हातची जॅगरीची खीर खायची होती. कसली ग? गुगळाची. अगं दादा, या काकांचं घर कुठे आहे? हा वाला. थँक्यू. ते 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 घर आहे तुमचं? मी तिकडे सोडू तुम्हाला? काय ग, ए तू इथे काय करतेस? हा, ए या अशा पोरी ना वाकड्या वळणाच्याच असतात. तुला कळतं तू काय करतेस? एक अशी काळ्या खाली वाजवेन ना. माझ्या समीरला नादाला लावलंस, तुझं मन भरलं नाही. आता माझ्या घरच्यांवर डोळा आहे तुझा. हा, तुमच्या घरचे नवरा आहे माझा. तू ओळखतोस हिला? आणि अरे सख्या बहिणीपेक्षा तुला हिच्यावर जास्त विश्वास आहे? म्हणजे हे समीरचे बाबा आहेत? ए, माझ्या पोराचं नाव घ्यायचं नाही. तुझा काय ग संबंध? नाही नाही, काही नाही. मी सगळं सांगते तुम्हाला, पण प्लीज आधी काकांना घरात घेऊन जाऊया. त्यांची तब्येत खूप बिघडली आहे. प्लीज सोड. काय धाड भरली आहे ना? आणि जरी भरली असेल तर तुला एवढा का पुळका आलाय ग? हा, पप्पा कुठं कड म्हटले ते यार, ब्रो परत काय. आणि तू यांना इथं का घेऊन आलीस? काय हो, सलील कुठे? ए पोरगा कुठे माझा? मी सांगते, कोणी नव्हतं त्यांच्याबरोबर. ते एकटे होते आणि ते रस्त्यात हरवलेले, खड्ड्यात पडणार होते. मी त्यांना विचारलं की तुमच्या सोबत कोणी आहे का, पण ते काहीच सांगण्याच्या मनस्थितीत नव्हते. आणि त्यांच्या खिशात हा पत्ता सापडला, तर मी फक्त त्यांना इथे सोडायला आले होते, बस. वा, काय कमाल स्टोरी आहे ब्रो. तू तर गोट निघालीस. ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम. नाही म्हणजे या टिफिन लेडीला असं म्हणायचंय की आज समीरचे बाबा हिच्यामुळे वाचले आणि आज हिच्यामुळे ते इथे आहेत. हो ना? ओ माय गॉड. समीरची हे सगळं पटतंय तुम्हाला? हा, ही काय पण बोलेल आणि आपण ऐकायचं? अहो नाहीतर काय, हे इतके योगायोग असतात तरी का? आपण जिथे जिथे जातो, जिथे जिथे असतो, तिथे ही कशी काय हजर होते मला कळतच नाहीये. कारण ही आपल्या समीरच्या मागे आहे ना, म्हणून. बरोबर माझ्या समीरची ओळख कशी ग तुझी? हा, का मुद्दामून करून घेतलीस? देवळात माझा नातू हरवला होता, तुला कसं सापडला ग? आणि आपल्या समीरने हिच्या पार्टीत बरोबर हिलाच काम मिळवून दिलं. कसं? आणि आता तर बडे आमचे हे हरवले होते आणि बरोबर तुला सापडली. काय गे, येणा समजतेस? हा,
कोण समजतेस कोण स्वतःला? आमची तारणहार आहेस? ए असले खेळ इथे नाही खेळायचे हा. माझ्या समीरला गटवायचंय म्हणून हे सगळं करते ना? आमच्या घरातलं कोण कुठे कधी काय करतंय हे सगळं हेरून जाळं टाकतेस ना ग? प्रत्येक वेळेस आमच्या समोर कशी येतेस ग? हं? इतका योगायोग? अहो काही काय बोलताय तुम्ही? असं काहीच नाही खरंच. तुम्ही गप्प बसा. अहो ए त्यांची तब्येत बिघडली, तुम्ही प्लीज असं वागू नका त्यांच्या बरोबर. हॅलो, वागू नको म्हणजे? समीरच्या आईला शिकवणार तू आता समीरच्या बाबांशी कसं वागायचं ते? त्यांची तब्येत. अहो ती पण शहाणी कुच्ची. पप्पा, ओ पप्पा, सरी कुठे गेलो तुम्ही? केवढं घाबरलो होतो मी, किती शोधलं तुम्हाला. काही सांगू नका कोणाला. तुम्हाला काही लागलं नाही ना? हा, तुम्ही ठीक आहे ना? अगं, मम्मी किती शोधलं मी, गायब झाले. गायब झाले नाही, हिने गायब केलंय. कशाला ग माझ्या समीच्या नजरेत महान बनायला? ए तुझ्यासारख्या चालू पोरींना ना चांगलं ओळखते मी. तुझ्यासारख्या पोरींना मी माझ्या चपलेच्या टोकावर ठेवते, कळलं ना? ए जिग्नेश, अरे काय टकामका बघतोय? जास्त बघू नको. कधी तुला जाळ्यात ओढेल ना कळणार सुद्धा नाही तुला. हाँ नीलम रेखा सही कह रहे हैं आप. या अशा पोरी ना चाळकऱ्यांना बघा. वहिनी बघा हिला. अख डिंपल बहन देख लो इसे. अरे बघा, ये इकडे नीट बघा हिला. बघा हं? इकडे इकडे ये इकडे. हा चेहरा ना चांगला बघून ठेवा. एक नंबरची चालू मुलगी आहे, चालू. आणि आपल्या पोरांना करता सवरता पोरांना ना हिच्यापासून लांब ठेवा, लांब. नाहीतर आपल्या जाळ्यात अडकवेल. नादी लावते ही पोरांना आणि घरात घुसते. आता गरीबडी आहे ना म्हणून स्वयंपाकीन बनून आपल्या कमावत्या पोरांना पदराला बांधायचं बघते ही पोरगी. जिग्नेश, तू जेवायचे तू जा घरे. ए बघते काय? जा ना. गेट